किशोर कदम हे अत्यंत कसलेले आणि अभ्यासू अभिनेते आहेत। आजवर त्यांनी अनेक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे। अलीकडेच त्यांनी काही रहस्यमय कथानक असलेल्या कलाकृतींमध्ये काम केलं। या निमित्ताने एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतःसोबत घडलेला एक अत्यंत भयानक किस्सा सांगितला। या व्हिडिओतून जाणून घेऊया काय आहे तो किस्सा। किशोर कदम म्हणाले, आमच्या सोसायटीत आजही काही लोक काळी जादू, करणी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि करतात सुद्धा। आमच्या गच्चीच्या कोपऱ्यात किती वेळा कुंकू, लिंबू, मिरची किंवा अन्य तांत्रिक वस्तू दिसतात। या गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या असल्या तरी मी त्यांना गांभीर्याने घेत नाही, हेही तितकंच खरं। आम्हाला अंदाज नाहीये की हे कोण करतंय, कारण हे नेमकं कधी आणि कसं करतात याचा कोणीच आणि काहीच थांग पत्ता लागून देत नाही। एकदा झालं असं की मी नवीन गाडी घेतली होती। सकाळी शूटिंगसाठी निघण्याआधी माझ्या गाडीजवळ आलो आणि पाहतो तर काय, नव्या गाडीवर काळे तीळ पसरवलेले होते। ते पाहून मला कळलं की हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलंय। कदाचित हे कृत्य करणारे वर इमारतीमधून कुठून तरी पाहत असतील, म्हणून मी सगळे तीळ गोळा केले आणि सरळ खाल्ले, कारण माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही। त्यानंतर मी शांतपणे गाडीत बसलो आणि शूटिंगला निघालो। पण या प्रसंगानंतर जेव्हा मी माझ्या पत्नीला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा तिची प्रतिक्रिया काही वेगळीच होती। ती मला म्हणाली, तू काहीही करतोस आणि आता काही झालं तर मला सांगू नको। पण मुळात मी अशा गोष्टींनी घाबरत नाही, उलट मी त्या तितक्यात सहजतेने घेतो। किशोर कदम यांच्या अनुभवावरून एक स्पष्ट होते की काळ कितीही बदलला, शहरं कितीही पुढे गेली, तरी काही अंधश्रद्धा अजूनही समाजात खोलवर रुजलेल्या आहेत। किशोर कदम यांचा हा अनुभव याचेच एक उदाहरण आहे असे म्हटले तर चुकीचे वाटायचे कारण नाही। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।